जय शिवराय मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एशियामधील सर्वात दुसरं मोठं इस्कॉन टेम्पलमध्ये। तर मंडळी आता मी पोहोचलो आहे खारघरमध्ये आणि खारघरमध्ये आता खारघरपासून जर तुम्हाला इस्कॉन टेम्पलपर्यंत पोहोचायचं असेल तर रिक्षावाले 20 रुपये शेअरिंग घेतात, डायरेक्ट जायचं असेल तर 60 रुपये। तर मी तुम्हाला बोलेल की गव्हर्नमेंटच्या बस आहेत, NMMTच्या नवी मुंबईच्या ज्या बस आहेत त्यांनी जावा, कारण 45 बस आहे आणि 54 नंबरची बस आहे। आता सध्या मी बससाठी थांबलो आहे। तर मंडळी तुम्हाला गेट नंबर 3 ने एंट्री करायची आहे सध्या तरी। पुढचा गेट जो आहे तो नंतर चालू होईल। तर म्हणजे आता मी पोचलो आहे हरे कृष्ण मंदिराकडे। आतमध्ये एंट्री केली आणि इथे एक चप्पलचं स्टँड वगैरे नॉर्मल सगळं मंदिरामध्ये असतं, इथे चप्पल वगैरे ठेवून झालेले आहे। तर आपण आता आतमध्ये शिरतो आहे। बघा इकडे प्रसादम वगैरे सगळे खायला वगैरे आहे आणि म्हणजे या पॉईंटपासून तुम्हाला चप्पल वगैरे घालायला अलाउड नाही आहे। तर इकडनं तुम्ही एंट्री करता। बघा किती मस्त सुंदर असं आहे बघा। हा जुना मंदिर आहे का? बघा हे असं मंदिराचं मॉन्युमेंट आहे आणि आधी आहे ना हा जुनं मंदिर होतं। बघा सध्या ते बंद आहे। बघा हे जे आहे ना इकडे हे जुनं मंदिर आहे, काकी जसं सांगतात आहे। आणि जे मूर्त्या वगैरे आहेत ते आता नवीन मंदिरामध्ये शिफ्ट करण्यात आलेल्या आहेत। तर मूर्त्या तिकडे नेल्यात, मूर्त्या आता नवीन मंदिरामध्ये जिथे काल श्री नरेंद्र मोदींनी जे इनॉग्रेशन केलं आहे तिकडे आता मूर्त्या शिफ्ट करण्यात आलेल्या आहेत। आता मी हळूहळू आता मंदिरामध्ये आलो आहे। खूपच छान अशी शांतता आहे, माझा आवाज येतोय बडबड करताना। तर मंडळी हे बघा इथे असं छानपैकी असं या गोष्टी असं लावण्यात आलेल्या आहेत आणि बघा इथे दिशा फलकसुद्धा आहे जिथे आपल्याला या मेन एंट्रन्स विंदासकडे जाणार आणि बुक स्टोर आहे आणि मॅचलेस गिफ्ट। तर आपण वर जाऊया। थोडा आता आवाज यायला लागलेला आहे, शांतता होती मगाशी ती संपत चाललेली आहे। बघा आणि ग्राउंड फ्लोअरपासून तुम्हाला पहिल्या माळ्यावरती यावं लागतं। आणि बघा मंडळी किती सुंदर असं इथे कलाकृती मांडण्यात आलेली आहे। खूप सुंदर असं इथे दाखवण्यात आलेलं आहे।
तर मंडळी इथे खूप वेगवेगळे असे प्रसंग इथे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत. जे जे लीला श्रीकृष्णाच्या लीला होत्या ते इथे तुम्हाला बघायला मिळत आहे. 1 से 4 बंद है, 1 से 4 बंद है, 9 बजे तक 9 बजे. तर हे रावण आहेत जे भिक्षा मागायला आले होते आणि सीता माता आहेत. त्यावेळेचा प्रसंग इथे दाखवलेला आहे. परत ज्या फळ विक्रेता होता त्या काळामध्ये त्यावेळेस श्रीकृष्णांना त्यांनी फळं दिले होते बेवडे, ते तो प्रसंग इथे दाखवलेला आहे. परत जटायू आणि लॉर्ड रामायण हे बघा लिहिलेलं आहे, लिबरेशन ऑफ जटायू अँड लॉर्ड रामा. जटायू आणि जे श्रीराम आहेत आपले ते जेव्हा भेटले होते त्यावेळेचा प्रसंग इथे दाखवलेला आहे. ते बघा हा एक छान असं सर्व 3D आहे. सर्व 3D म्हणजे 3D वर्क बघतो तुम्ही बघू शकता इथे बघा. ते पायीसुद्धा आहेत ना ते थोडेसे बाहेर काढले आहेत जसे, आणि ते 3D फील यावं म्हणून ते देण्यात आलेलं आहे बघा. परत जे श्रीरामांना उष्टे बेर होते ते माता शबरीने जे खायला घातलेले त्यावेळेस हा प्रसंग इथे दाखवलेला आहे. खूप सुंदर कलाकृती आणि आर्टिस्टला तर मी 100 आउट ऑफ 100 देईल. बघा बघा हे कसं आहे श्रीकृष्णाचा असेल वे. परत जे कालियाचा नाग होता त्यावेळेसा जो लढाई झाली होती त्यावेळेचा प्रसंग इथे दाखवलेला आहे. आणि बघा सुग्रीव बाली जेव्हा ते त्यांचा त्यावेळेसा हा प्रसंग खूप सुंदर रामायणाचा प्रसंग हा इथं दाखवलेला आहे. जे रामायणमधलं श्रीकृष्ण त्यावेळेसा इथं हा प्रसंग दाखवलेला आहे. खूपच सुंदर असा हा प्रसंग इथे दाखवलेला आहे. श्रीकृष्ण जेव्हा माखन चोरायला जायचं त्यावेळेस त्यांच्या घरातला हा प्रसंग इथे दाखवलेला आहे. परत इथे तुम्ही बघू शकता गोवर्धन पर्वत जेव्हा एका करंगळीवरती त्यांनी बोटावरती धरलं होतं त्यावेळेसा हा प्रसंग. जेव्हा श्रीकृष्णाने त्रांत कामसाला वध केला होता त्यावेळेसा हा इथे प्रसंग दाखवलेला आहे. परत मंडळी जेव्हा श्रीराम सेतू बांधत होते त्यावेळेस हा इथे प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. परत द्रौपदीचं जेव्हा चिरहरण झालं होतं तेव्हाचा हा प्रसंग इथे दाखवलेला आहे. आणि श्रीकृष्णाने त्यांना साडी दिली होती. तो श्रीकृष्ण जेव्हा रथामध्ये बसले होते अर्जुनासोबत सारथी होऊन त्यांचे त्यावेळेसा हा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. गीता प्रसंग जो आहे श्रीकृष्ण त्यांच्या पूर्ण रूपामध्ये खूपच सुंदर असा कलाकृती इथे देण्यात आलेली आहे. आणि ते जे बाहेर जे फेस काढलेत ना मंडळी ते खूपच सुंदर आहेत. बघा द बॉन्ड ऑफ फ्रेंडशिप कृष्णा अँड सुदामा. सुदामा कृष्णाची जी मैत्री होती कृष्णा श्रीकृष्ण देवांची तेव्हाचा हा इथे प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे.
तर मंडळी हा एंट्रन्स आहे, खूप सुंदर असा हा एंट्रन्स तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. आणि इकडे जे इकडे काय ना हत्ती वगैरे अशा काही गोष्टी ते मार्बलमध्ये कार्विंग करून त्याच्यामध्ये रेकॉर्डण्यात आलेले आहेत, खूप सुंदर. तर जरा आपण खाली जाऊया आणि खाली काय काय आहे ना ते तुम्हाला मी दाखवतो. तर मंडई हे आहे विष्णू देवांची मूर्ती, व्यंकटेश स्वामी. बघू शकता खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. मंडई बघा इकडे सगळं कसं आहे ना, इथे बघा हे पाणी वगैरे आहे आणि चांगलं इथे फवारा वगैरे. आता फाउंटन संध्याकाळच्या वेळेत चालू करतात त्या माहिती ना, आता चालू नाही केलं. त्यानंतर मग पुढे गार्डन वगैरे केलेलं आहे. गार्डनमध्ये असे काही प्राणी असे आहेत, आर्टिफिशियल प्राणी वगैरे उभे करण्यात आलेले आहेत. खूपच सुंदर असं आहे बघा वातावरण आहे इथे. आणि चला आपण जर का मला पुढे जाता आलं दाखवतो तुम्हाला. पण पूर्ण पद्धतीने ना अजून चालू नाही झालेलं आहे. बऱ्याच गोष्टी, बऱ्याच मूर्त्या स्थापना करण्याच्या बाकी आहेत. कारण तुम्ही जर का बघाल तर ते ही जी बाजू आहे ते बघा, ते पाठीमागे जी बिल्डिंग दिसते तुम्हाला व्हाईट कलरची मार्बलची, तिकडे बरंचसं अजून काही काम बाकी आहे. परत इथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे बघा तुम्ही, इथे ना नंदीदेवांचे मुख लावलेले आहेत, पाणी वगैरे बघा. तर हे का केले मला तर अजून माहिती नाही आहे, पण भारी दिसतं ते सगळं काय गोष्टी बघा. तर तुम्ही बघू शकता मंडळी ह्या साईडला, म्हणजे त्या साईडला तुम्हाला मी दाखवलं आहे बघा ही बाजू, आणि नंतर मी ह्या बाजूला आलेलो आहे. खूपच सुंदर असं इथे व्यवस्थित अरेंजमेंट वगैरे केलेली आहे. काल श्री नरेंद्र मोदी इथे येऊन गेले. मंडळी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिराचा हा एंट्रन्स आहे. आणि या एंट्रन्समधूनच तुम्हाला आतमध्ये जाऊ शकता. खूप मस्त आहे की इथूनच नरेंद्र मोदी वगैरे गेले होते आतमध्ये, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या इस्कॉन टेम्पल पर्यंत जाण्याचा जो एकूण मला खर्च आला तो कसा आला, म्हणजे पूर्ण जे ट्रॅव्हलिंग वगैरेचा जो खर्च होता तो सगळं मी आता सांगणार आहे. तर मी राहतो कुलाबा साईडला, म्हणजे आणि तिकडनं मग मला CST वरून मी खारघरला हार्बर लाईनची जी ट्रेन आहे ती पकडली. तर ट्रेनमध्ये बसण्यासाठी मला ते तिकीटचा 40 रुपये खर्च आला, बरोबर. तो नॉर्मल खर्च आहे. त्यानंतर मग म्हणजे रिटर्न तिकीटचा खर्च सांगतात. त्यानंतर मग तिकडे बस आहे, खारघरला उतरल्यावरती बस आहे, बस आणि रिक्षा, ह्या दोन तिकडे माध्यम तुम्हाला या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सोपं आहे. बसचं म्हटलं तर 11 रुपयाची तिकीट आहे, येऊन जाऊन तुमचे 22 रुपये तिकीट होतात. फक्त बसचं इतकंच आहे मंडळी की ती बस जरा जास्त वेळ घेते आणि पटकन येत नाही, तर तुमचा वेळ भरपूर प्रमाणात वाया जाऊ शकतो. जर का तुम्हाला पटकन दुसरीकडे कुठे पोचायचं असेल, बराच असा वेळ आहे, मोकळा वेळ आहे, तुम्ही एकदम फिरण्यासाठीच एकदम गेला असाल तर तिकडे तुम्ही बसचा उपाय जो आहे तो वापरू शकता, बसचा जो उपयोग करू शकता. दुसरा मंडळी असा आहे की रिक्षाने काय होतं, रिक्षा जरा तिथे पटकन भेटतात, भरपूर जास्त फ्रिक्वेन्सी आहे रिक्षाची. रिक्षाचं कसं आहे, शेअरिंगने गेला तर 20 रुपये शेअरिंग आहे, जायचे 20 रुपये, यायचे 20 रुपये, 40 रुपये झाले, 40 रुपये अशा प्रकारे हे तिकडचं आहे. तर आणि जर का तुम्ही खारघरपासून त्या मंदिरापर्यंत फक्त एकटाच गेलात रिक्षामध्ये तर तुम्हाला 60 रुपये लागतात. तर असे येऊन जाऊन तुम्ही तसंच सेम केलं, परत त्याच एकटाच तुम्ही परत आलात तर 120 रुपये होतात. तर माझ्या मते मी जसं गेलो, मी दोन्ही मला ट्राय करायचे होते, तर त्या हिशोबाने मी पहिला गेलो बसने, नंतर मग येताना रिक्षाने आलो. तर अशा प्रकारे हे एकूण माझा जो टोटल तुम्ही अंदाज लावू शकता किती खर्च मला आला असेल. तुम्हाला कमेंट करून सांगा मला किती खर्च आला असेल. तर भेटतो मंडळी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.